नाशिक रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या नाट्याची तब्बल 7 तासानंतर झाली सांगता। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्यानंतर नामसाधर्म्य असल्यामुळे वाद निर्माण झाला। नाशिक रोड पोलीस ठाण्यात तब्बल 7 तास हा वाद रंगला। अखेर दराडे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस दंगा नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात त्यांच्या घरी म्हणजे कोपरगावला सोडवण्यासाठी घेऊन गेले। यावेळी दराडे यांच्या समर्थनात आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या देखील त्यांच्या मागे रवाना झाल्या। नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांच्या सदर बाब लक्षात येताच त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्हाला कोणी मारलं? हे मारलं मला नाही सांगता येत। तुम्हाला कोणी मारलं? मला नाही सांगता येत। मारलं की नाही? बडवा मारलंय की नाही? चष्मा तुटलाय, मारलं आहे की नाही? शर्टच्या गुंड्या फाडल्या। शर्ट कोणी? मला नाही सांगता येत। तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय का काय? नाही अजून। तुमच्यावर काही दबाव येतोय कुणाचा? कोण तुम्ही तुम्हाला कुठले? दबाव तुम्ही कोण करताय? कोपरगाव। कोपरगावचे आहात. तुम्ही अर्ज भरला होता का? हो बरं, मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार? लढवणार। हा, पण मग काय झालं नेमकं इथे? काय घटना घडली? काही नाही, फक्त शर्टच्या कोणी केलं? कोणी केलं? कोणी मला नाही सांगता येत। हा, पण किती लोक होते? असं लोक तुमचा कोणावर आरोप आहे? कोणाच नाही हे तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता? एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मगाशी? होतो ना। हा, मग काय झालं? ते काय संवाद होता? काही नाही, आमचं चालू आहे। हा, आपण काय चालू आहे? कशावरून उमेदवारी अर्ज? संभाजी केली का तुम्हाला? काही तुमच्या बोलण्यामध्ये बोले आता आले, बोले आता माझा फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती। मंत्री महोदयांनी फॉर्म भरला, माझी एक सही राहिली, तुम्ही सही करण्यासाठी वर गेला। तुम्ही काही पोलिसांमध्ये तक्रार दाखल मीडिया समोर सांगितलं मला कोणी मारलं, कॉलेजच्या माणसाने मारलं, पण मी नाव सांगू शकत नाही असं ते स्पष्ट सांगितलं। काही तक्रार करणार आहात? अजिबात भाऊबंदावर कुठे तक्रार करतात? ते तुमच्या विरोधात करतात ते आज 50 करते, मला काय अडचण? मी काही केलंच नाही त्यांना। काय यामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे किशोर दराडे यांना मारहाण देखील करण्यात आली। यावेळी शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणले। त्यानंतर दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले। यामुळे पोलीस ठाण्यालाही जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं। त्यानंतर तब्बल 7 तासांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस बंदोबस्तात त्यांच्या घरी सोडवण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।